नमस्कार मंडळी, दर महिन्याला येणाऱ्या लाईट बिलाचा कंटाळा आलाय का? उन्हाळा सुरू झाला की एसी आणि फॅनमुळे बिल वाढतंय. तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण बघणार आहोत की हे सोलर सिस्टीम नेमकं काम कसं करतं. लोक म्हणतात नेट मीटर, जनरेशन मीटर, इन्व्हर्टर, हे नक्की काय भानगड आहे? सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, ही आहे आपल्या सिस्टीमची सुरुवात. हे आहेत सोलर पॅनल्स. जेव्हा सूर्याची किरण यावर पडतात तेव्हा यात डीसी म्हणजे डायरेक्ट करंट वीज तयार होते. पण थांबा, आपल्या घरात तर एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट चालतो. मग ही वीज आपण डायरेक्ट कशी वापरणार? तिथेच एंट्री होते आपल्या दुसऱ्या हिरोची, तो म्हणजे इन्व्हर्टर. हा बघा, हा आहे सोलर इन्व्हर्टर. याला आपण या पूर्ण सिस्टीमचा मेंदू म्हणू शकतो. याचं काम काय? तर वरून पॅनल कडून जी डीसी पॉवर येते तिला हा एसी पॉवर मध्ये कन्व्हर्ट करतो आणि जी आपण आपल्या फ्रीज, टीव्ही आणि पंख्यासाठी वापरू शकतो. इथे बघा सध्या किती वीज तयार होत आहे हे यावर दिसते. आता येऊया सर्वात कन्फ्युजिंग भागाकडे. इथे 2 मीटर असतात आणि खूप लोक यात कन्फ्युज होतात. चला क्लिअर करूया. एक जनरेशन मीटर. हा आहे जनरेशन मीटर. हा मीटर फक्त एकच गोष्ट मोजतो, तुमच्या सोलरने एकूण किती वीज बनवली. मग तुम्ही ती घरात वापरली असो किंवा सरकारला विकली असो. जेव्हा तुमचं सोलर जास्त वीज बनवतं आणि घरात वापर कमी असतो तेव्हा जास्तीची वीज या मीटर मधून एमएससीबी एक्सपोर्ट होते. रात्री जेव्हा सूर्य नसतो तेव्हा आपण ग्रीड मधून वीज घेतो, त्याला इम्पोर्ट म्हणतात. महिन्याच्या शेवटी बिल कसं येतं? इम्पोर्ट एक्सपोर्ट बिल. जर तुम्ही जास्त वीज दिली असेल तर बिल 0 येतं किंवा तुम्हाला क्रेडिट मिळतं. तर मंडळी, सोलर बसताना या 3 गोष्टी नक्की तपासा. तुम्हाला नेट मीटर आणि जनरेशन मीटर मधला फरक समजला का? काही शंका असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की विचारा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.